उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत या निमित्ताने आहे। ठाकरे साहेब यांनी आज आवर्जून विजयासाठी आयोजित सभेला उपस्थित राहावे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। मित्र, आज गेवराई विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मला महाविकास आघाडीमधून उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी मानतो। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, भारतीय काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि इतर पक्षाने मला उमेदवारी दिली, तसेच कम्युनिस्ट पक्ष यांनी मला उमेदवारी दिली त्याचेही मी आभार मानतो। मित्रांनो, निवडणूक सुरू झालेली आहे। 20 नोव्हेंबर रोजी आपलं मतदान होणार आहे। 8 दिवसामध्ये आपण सर्वांनी गाव पिंजून काढून मला मदत करावी आणि माझं मशाल चिन्ह सांगून मला निवडून देण्याची आपण सर्वजणांनी विनंती करावी। मित्रांनो, त्या सुरुवातीला मी 3 आमदार म्हणून झालो, आपल्या सहकार्याने मंत्री सुद्धा झालो। मी सगळ्यांची आपल्या तालुक्याच्या विकासात्मक कामे केली, इतर खाजगी कामे सुद्धा केली, परंतु या 10 वर्षामध्ये मी आमदार नाही, काही नाही, परंतु तरी सुद्धा आपले कामे मी थांबवून दिलेले नाही। मित्रो, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने आपण सर्व शेतकऱ्यांसाठी पीक पाहिजे म्हणून आपण मोर्चा काढला। दुष्काळात गेवराई तालुक्यातील प्रत्येक गावाला टँकरने पाणी पुरवठा व्हावा यासाठी आपण आंदोलन केले। नागसागरामधून शेतीसाठी आणि प्यायला पाणी सोडावे म्हणून आंदोलन केले। ऊस ठेवी उत्पादन शेतकऱ्यांचे जे भवनी कारखान्याचे तात्काळ पैसे द्यावे म्हणून आंदोलन केले। कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून खरेदी सुरळीत व्हावी यासाठी आपण आंदोलन केले। गेवराई विधानसभा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासाठी सुद्धा आपण मोर्चे काढलेले आहेत। असे एक नाही, अनेक मोर्चे आपण शेतकऱ्यांसाठी काढले आहेत। मित्र, या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना आपल्याला कोण विरोधक आहे याचा विचार आपण करू नका। आपल्या समोर सामान्य लोक, गोरगरीब शेतकरी, कष्टकरी हे या सरकारला वैतागलेले आहेत। त्यांच्यावर राग व्यक्त करण्यासाठी मतदान तारखेची वाट पाहत आहे। उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरुवातीला राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे आणि शेतकऱ्यांचा कर्जमुक्त केले। शेतमालाला भाव सुद्धा चांगला दिला। कापूस, सोयाबीन यासारख्या पिकांना योग्य भाव दिल्यामुळे तेथील शेतकरी सुद्धा सुखवलेला आहे। मित्रांनो, यावेळेस आपल्या आघाडीचं सरकार निश्चितच येणार आहे आणि आज आपल्याला उद्धव साहेब हे 3 लाखाची कर्जमाफी निश्चितच करणार आहे हे सुद्धा या ठिकाणी मी आवर्जून सांगत आहे। आणि म्हणून राज्यातील लोकांशी रोज संवाद साधा आणि स्वतःची तब्येत बरोबर नसताना सुद्धा त्यांनी कोरोना रोगामध्ये धारावीसारख्या झोपडपट्टीमधला कोरोना रोग हा 8 दिवसामध्ये नष्ट केलेला आहे। आणि म्हणून जगाच्या आरोग्य समितीनं त्यांची वाहवा केली आणि इतरांना सुद्धा सांगितलं की कोरोनावर मात करायची असेल तर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा सल्ला घ्या आणि नंतर कामाला लागा। एवढं मोठं काम आपलं उद्धव साहेबांनी केलेलं आहे। आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्याला की ज्या लोकांच्या तालुक्यातील सर्व गायरानधारक यांना पीटीआर आणि 7/12 देण्यासाठी पूर्णतः मी प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर मुस्लिम समाजासाठी सर्वात जास्त 50 लाख रुपयाचं मंगल कार्यालय मी साजीखाना या ठिकाणी गेवराई इथे 50 लाखाचा उभा केलेला आहे। त्याचबरोबर पंचायत समितीजवळ मोडकळीस आली होती इमारत, ती पंचायत समितीची इमारत सुद्धा आपण तिथं नव्याने घातलेली आहे। गेवराई शहरात शुद्ध पाणी पुरवठा करणारी योजना, जलशुद्धीकरण प्रकल्प योजना ही सुद्धा आपण इथं गेवराईमध्ये आणलेली आहे। झोंडराई उमापूर येथे भव्य शाळा इमारत उभा केलेल्या आहे। तालुक्यातील आणि शहरातील सगळ्या लोकांना मी नेहमी भेटतो, कारण मी गेवराईतच राहतो आणि दुसरे माझे समोरचे जे विरोधक ते बीडलाच राहते। तर 25 परंतु ते काय राहत नाही आणि गेवराईचे आमदार कोणाला भेटत नाही। त्याला माहीत आहे भाजप पक्षातून मी निवडून येऊ शकत नाही,
किंवा 10 ते 15 गावापेक्षा त्यांना कुठंही त्यांनी भेट दिलेली नाही आणि त्यांना ओळखी सुद्धा नाही. काही काही लोकांनी तर लक्ष्मण पवार आमदार आहे हे सुद्धा त्यांनी पाहिलेलं नाही. आणि म्हणून निवडणुकीचा प्रचार करत असताना मी सगळ्यांना गावोगावी सगळ्यांनी माझे स्वागत केले फाटामध्ये. कारण 30 वर्ष मी त्यांच्या सेवेमध्ये राहिलेलो आहे. मी नुसतं जातो गावात, मला 2-2 किलोमीटर डबडवाजीच मिळते. मी त्यांना म्हणतो मला तिथं तुम्ही माझी इतकी म्हणजे लांब मिरवणूक काढून, पण लोक ऐकत नाहीत. रात्री 2-2 वाजूस्तर आदित्य साहेबांना मी सांगू इच्छितो, 2 वाजूस्तर लोक जागे राहतील, 2 लागूस्तर. बोरगाव, गुंटेगाव, पाचपेठ आता मी गेलो होतो तर ते त्या ठिकाणी 2 वाजता माझी सभा संपलेली आहे. आणि म्हणून मित्र हो, उद्धव साहेब त्या महाराष्ट्रात, हिंदुस्थानात नव्हे तर जगामध्ये त्यांचं नाव निघालंय. मुख्यमंत्र्यांनी कसं काय कोरोनामध्ये काम केलं. आणि म्हणून सगळ्या लोकांना भाजपच्या लोकांनी हे खोट्याचं राजकारण आपल्या खुर्ची हिसकावून घेतली. पुन्हा आपल्याला उद्धव साहेबाला खुर्चीवर बसवण्यासाठी सर्वजणांनी वाचायला आधार मतदान करावं एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. आपण जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज की हिंदुराजे सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा, माननीय उद्धव साहेबांचा, माननीय उद्धव आदित्य साहेबांचा जय भवानी. जोरदार टाळ बोलत आहेत. जय महाराष्ट्र बोलत आहेत. टाळ्यांपेक्षा 20 तारखेला टाळ्यांपेक्षा 20 तारखेला मशालीवर मतदान झालं पाहिजे. मी आज खास आपल्याला भेटायला आलो, आपले आशीर्वाद घ्यायला आलो. कारण मला माहिती आहे की 20 नोव्हेंबर जो परिवर्तनाचा दिवस आहे. या 20 नोव्हेंबरला आपण एकाच चिन्हावर मतदान करणार आहोत. ते चिन्ह कुठचं आहे? गेला ना घरोघरी मशाल पेटली की घरोघरी मशाल, प्रत्येक घरात पेटली का मशाल, प्रत्येक जिल्ह्यात पेटली का मशाल. आपले उमेदवार कोण आहेत? पंडित. प्रचाराची गरज नाही सर. एक नंबर. मी आपल्याला एवढंच सांगायला आलेलो आहे की संपूर्ण महाराष्ट्रात जे वातावरण आहे, जिथे जिथे मी जात आहे, फिरत आहे, प्रत्येक जिल्ह्यात मी पाहत आहे, बहुमताने तुमचं, आमचं, आपल्या सर्वांचं महाराष्ट्र हिताचं महाविकास आघाडी सरकार जिंकून येणार म्हणजे येणारच. 23 तारखेसाठी फटाके ठेवा. खास इथे आल्यानंतर आहे की तुम्ही आमदार तर होणार, ही सगळी जनता तुम्हाला निवडून देणार आहे, गुलाल लावणार आहे. पण लावल्यानंतर आपल्या सर्वांचं काम आहे, आपण सर्व जे आमदार बनणार आहोत, सत्ताधारी पक्ष म्हणून येणार आहोत, ते आपल्या सर्वांचं काम असेल की परवाकडे आपण महाविकास आघाडी ही पंचसूत्री जी जाहीर केलेली आहे त्याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या दिवसापासून करणं गरजेचं आहे. पंचसूत्री कोणाला माहिती आहे? जी महाविकास आघाडीने जाहीर केलेली आहे. 5 महत्वाच्या घटकांसाठी आपण ही पंचसूत्री जाहीर केली आहे. तर आपलं पूर्ण वचननामा आहे. पण पंचसूत्रीमध्ये इथे शेतकरी बांधव जे आले जरा हात वरती करून दाखवा मला. सगळे शेतकरी आहेत? खरे शेतकरी आहेत की भाजपचे जे ऍड मध्ये मी लाभार्थी असं कोण होतं नाही ना? ठीक आहे, आपण शेतकरी बांधवांसाठी जे जाहीर केलेलं आहे, मी तुम्हाला काय देतो हे सांगतोय, काय आपण महाराष्ट्रासाठी आणतो हे सांगतो. कारण 2 वर्ष तुम्ही त्रास सहन केलेला आहे, तुम्हाला माहिती काय भोगलेला आहे. पंचसूत्रीमध्ये आपण पहिली गोष्ट शेतकऱ्यांसाठी सांगितलेली आहे की ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 3 लाखापर्यंत या महाराष्ट्रात असेल ते आपण त्याला कर्जमुक्त करणार म्हणजे करणार. आणि हे आपण भाजप सारखं नुसतं हवेत नाही सांगत. भाजप जुमलाबाजी करते, भाजप सांगतं आम्ही अमुक देऊ आणि तमुक देऊ. सगळीकडे होर्डिंग असतील, बॅनर असतील, ऍडव्हर्टाईज असेल, सगळीकडे मोठे मोठे फोटो येत आहेत आणि आम्ही असं करू तसं करू. साहेब तुम्ही असं कराल तसं कराल. मग गेल्या 2 वर्षात आमच्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या का करत होते? शेतकरी हैराण का होते? त्रस्त का होते? मला सांगा, शेतमालाला भाव मिळाला का 2 वर्षात?
महाराष्ट्रामध्ये मिळालं का? आज महाराष्ट्र जिथे जिथे मी जातो मी विचारतो कापसाला भाव आहे का, सोयाबीनला भाव आहे का, कांद्याला भाव आहे का, सगळीकडे कुठे जे काही पीक असेल महाराष्ट्र जिथे जिथे जातो सगळे मला शेतकरी सांगतात की आदित्य आमच्याला पीक मालाला भाव नाहीये, जो हमी भाव मला पाहिजे तो मिळत नाहीये. बरं जे आपल्याला बी बियाणं असतात, खतं असतात, परवडतात का? जीएसटी किती आहे? जीएसटी किती आहे? 18%. पण ह्यानी जेव्हा खोके खाल्ले, या खोकेवाल्याने एकनाथ शिंदेने जे खोके वाटले त्याच्यावर या खोकेवाल्याने जीएसटी लावला होता? नाही लावला. लुटतात तेव्हा बिना जीएसटीचं लुटतात. पण जेव्हा माझ्या शेतकरी बांधवांना काहीतरी विकत घ्यायचं असतं, त्यांच्यावर कर्ज असतं आणि जेव्हा आपण पाहतो हमी भाव मिळत नाही, शेतमालाला भाव मिळत नाही, जे काय आपल्याला साहित्य सामग्री विकत घ्यायची असते त्याच्यासाठी जीएसटी लावतात. मग राज्य सरकार ओरबाडून घेतं, केंद्र सरकार ओरबाडून घेतं. मध्यंतरीच्या काळात पण मी जेव्हा फिरत होतो, संपूर्ण महाराष्ट्रात फिरत होतो, मी आणि अंबादास दानवेजी आम्ही दोघंही अनेक जिल्ह्यांमध्ये गेलो. पिकाचं जे आता नुकसान झालं, मध्ये अवकाळी पाऊस पडून गेला आणि हे सगळं झाल्यानंतर गेल्या 2 वर्षात तुम्ही मला सांगा आपल्यावर जेव्हा जेव्हा आपत्ती आली होती, कधी अवकाळी पाऊस असेल, कधी सततचा लागलेला पाऊस असेल, कधी कीड लागली असेल, कधी गारपीट झाली असेल, तुम्ही आपल्या ह्या राज्यातल्या महाराष्ट्राच्या जे घटनाबाह्य सरकार आहे, एकनाथ शिंदे सरकार आहे, भाजपचं जे सरकार आहे, त्यातले कृषी मंत्री तुम्ही पाहिलेत का? तुमच्या बांधावर आलेत का? कोणी नाव सांगू शकेल का कृषी मंत्र्यांचं मला? पाहिलं तुम्ही जरा? पाहिलं जरा? आले बांधावर? शेतात आले? मदतीला आले? तुम्ही मला सांगा, एका बाजूला अशी भाजप आहे आणि एका बाजूला अशी एकनाथ शिंदे आहेत ज्यांचे कृषी मंत्री आपल्याला दिसतही नाही, बांधावर कधी आलेले नाहीयेत. मध्ये तरी मी कुठे आलेलो इथे तेव्हा एका शेतात गेलो होतो मी आणि अंबादासजी फिरणार म्हणून कृषी मंत्री लगेच गाडीत बसले आणि झपट कुठेतरी झटपट असं एक चक्कर मारून आले, शेतावर गेले आणि तिकडचे शेतकरी बांधवांनी त्यांना सांगितलं साहेब आमचं असं असं नुकसान झालंय. असे ते शेतकरी बांधवांना चिडलेले आहेत आणि रागवलेले काय काय बडबडून गेले हे टीव्हीवर आलेले. पण मी ते कोणावर वैयक्तिक टीका करायला आलं नाहीये. मी आज तुम्हाला विचारायला आलेलं आहे की जिथे आम्ही सांगत आहोत महाविकास आघाडी म्हणून आपण सगळे सांगत आहोत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे, काँग्रेस पक्ष आपले सगळे मित्र पक्ष आहेत, आम्ही तुम्हाला सांगत आहोत की 3 लाखापर्यंत कर्जमुक्ती करणार आहोत. त्याच्यावर विश्वास आहे की नाही तुमचा? असेल तर हात वरती करून मला आशीर्वाद आहे ना विश्वास? तर हाच विश्वास फार महत्वाचा असतो. या राज्यामध्ये अनेक मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्ती जाहीर केली होती. एक तर ते कर्जमाफी बोलतात तेव्हा आपण कर्जमाफी बोलत नाही. उद्धव साहेब बोलतात माफ आपण गुन्हेगाराला करतो, माझा शेतकरी हा गुन्हेगार नाहीये, तो अन्नदाता आहे, आपण कर्ज मुक्त करणार आहोत. अनेक मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी जाहीर केली होती, फडणवीस साहेबांनी पण केली होती, त्याच्या आधी असतील त्याच्या नंतर असतील. पण त्यांची जी कर्जमाफी होती त्याच्यात तुम्हाला किती वेळा जायला लागायचं बँकेवर, किती वेळा जायला लागायचं तहसील कार्यालयावर, मग तुमचं हे बोट द्या ते बोट द्या, चेहऱ्याचा फोटो काढा, पणजोबांना स्वतः घेऊन या, नातवाला घेऊन या, मामाला घेऊन या, आत्याला घेऊन या, ह्यांचा फोटो काढा, 2000चं डॉक्युमेंट द्या. उद्धव साहेबांनी जी 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती केली होती ती एका बोटावर करून दाखवलेली होती. हा ह्याला म्हणतात विश्वासू नेतृत्व. आणि तो दिवस देखील मला आठवतो, डिसेंबर होता 2019चं, आपलं सरकार गुप्त बनलं होतं आणि उद्धव साहेबांनी नागपूरमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की मला कर्जमुक्ती करायची आहे शेतकरी बांधवांची, मला तुम्ही करून दाखवा कसं करता ते. त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं उद्धव साहेबांना, काही राजकीय नेते होते त्यांनी देखील सांगितलं की उद्धवजी तुम्ही आत्ता मुख्यमंत्री झाले, तुम्ही राजकारणात मला वाटतं राजकारणी नाही आहेत, कर्जमुक्ती आपण निवडणुकीच्या तोंडावर देतो, आत्ता कशाला कर्जमुक्ती देतात, निवडणुका तर 5 वर्षावर आहेत. आणि उद्धव साहेबांनी सांगितलं होतं निवडणुकाच्या तोंडावर नाही, माझं सरकार बनल्या मला कर्जमुक्ती द्यायची, ती करून दाखवली आपण. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला शब्द देत आहे, आपलं सरकार आल्यानंतर 3 लाखापर्यंत जी कर्ज आहे ती आपण मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. माझा शब्द शेतकरी बांधवांना आहे, आपलं वचन आहे आणि हीच आपली भूमिका नेहमी राहिलेली आहे. तसंच जे नियमित कर्जाचं परतफेड करणार आहेत त्यांना प्रत्येक वर्षी आपण 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता म्हणून देणार आहोत. पण एवढंच नाही तर आपण शेतकरी बांधवांसाठी आपण पाहतोय हमी भाव पाहिजे आपल्याला, शेतमालाला भाव पाहिजे आपल्याला. आणि हे सगळं करत असताना जे बी बियाणं असेल, खत पाणी असेल, हे सगळं आपल्याला उपलब्ध झालं पाहिजे.
आज वातावरण बदलत आहे, पर्यावरण बदलत आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्ती माहिती आहे. तुम्ही मातीत असता, तुम्ही शेतात असता, तुमचे हात या जमिनीत असतात आणि तुम्ही पाहिलेलं आहे कधीही पाऊस येतो, कधी उन्हाळा वाढतो, कधी तापमान वाढतं, कधी थंडीचे वारे वाहू लागतात. जसं 15 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी वातावरण होतं, पर्यावरण होतं, तसं राहिलंय का? तुम्ही सांगू शकता का कधी पाऊस पडणार आहे? ते नाही पडणार. पण हेच आपल्याला काम आपल्या शेतकरी बांधवांसाठी करायचं आहे आणि प्रत्येक जिल्हास्तरीय किंवा तालुका स्तरीयवर आपल्याला अशी काही यंत्रणा उभी करायची आहे की या वातावरण बदलाच्या काळात देखील आपल्याला शेतकरी बांधवांना आपण आधार कसा देऊ शकतो, एक आधारस्तंभ म्हणून कसा उभा राहू शकू, त्यांचे कुटुंब म्हणून उभं कसं राहू शकू. शेतकरी आत्महत्या वाढणार नाही तर थांबणार कसं, त्यांना वाटणार कसं की माझ्या सरकारमध्ये जो मुख्यमंत्री आहे तो माझा कुटुंब प्रमुख आहे, माझा भाऊ आहे. आणि ह्याचसाठी उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्याला महाविकास आघाडी म्हणजे शेतकरी बांधवांचंच सरकार या महाराष्ट्रात स्थापन करायला लागणार. हे करणार आपण. पण आज असं मी आपल्याला विचारलं की शेतमालाला भाव मिळतो का, खतपाणी वेळेवर मिळतं का, जीएसटी मिळतो का? तसं मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. जे शेतकरी बांधव इथे आलेले आहेत, तुमच्या घरातली पुढची पिढी जी आहे त्या पुढच्या पिढीसाठी म्हणजे युवा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी तुम्हाला असं कधी वाटलंय का की त्यांनी परत शेती करावी? वाटतं का त्यांनी शेतकरी बनावं? का नाही वाटत? तो कोणी सांगू शकेल का समोर? काय काय ठीक आहे, मला नाही योग्य भाव मिळत नाही. दुसरं कोणी सांगू शकेल? निसर्ग साथ देत नाही. निसर्ग साथ देत नाही. आता मला तुम्ही सांगा, मग ही मुलं मुली, तरुण मुलं मुली, युवा युवती जर आपल्या राज्यात शेतकरी बनले नाही तर तुम्ही त्यांना कुठे पाठवता जॉबसाठी? शहरांमध्ये, MIDC मध्ये? मला सांगा, या जिल्ह्यात MIDC आहे का? एवढे वर्ष MIDC नाही आली साहेब. एक सुद्धा कंपनी कार्यरत नाही झाली. आणि मग हा MIDC म्हणजे उद्योग दुष्काळी भाग जर आपण पाहायला गेलं, जसं आज तुम्हाला इथे वाटतंय की बीड जिल्ह्यामध्ये आपली MIDC नाही आली, उद्योगधंदे नाही आले, नोकऱ्यांच्या संधी नाही आल्या, तसंच महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षात मी जो लढतोय, झगडतोय, नडतोय या सरकारला, या राजवटीला, सगळे हमले पुढून मागून वार घेऊन अंगावर जो लढत आहे ते ह्या तरुण तरुणींसाठी लढत आहे. तर तुम्हाला वाटतं आपल्या जिल्ह्यात MIDC आली नाही, तसं महाराष्ट्रात कुठच्याही जिल्ह्यात जा तुम्ही, कुठच्याही जिल्ह्यात जा आणि कुठच्याही जिल्ह्यातल्या तरुण तरुणींना विचारा, युवा युवतींना विचारा, ते तुम्हाला सांगतील या राज्यातले सगळे उद्योगधंदे, या राज्यातल्या नोकऱ्यांच्या संध्या, जवळपास 5 लाख नोकऱ्यांच्या संध्या या भाजपा सरकारने, एकनाथ शिंदेने नेल्यात कुठे? बघा, म्हणजे इथे MIDC नाहीये, इथे मोठे उद्योग नाहीये, पण तुम्हाला सर्वांना माहितीये की चोरी कशी चालली, आपल्या राज्यातून हिसकावून कसं देत आहे. आज मी पाहतोय आपल्या राज्यामध्ये वेदांत बॉक्सकॉनचा प्रकल्प असेल, 2.25 लाख कोटीचा, आपल्या महाराष्ट्रातल्या 1 लाख तरुण तरुणींना नोकऱ्या दिल्या असत्या, तो नेला कुठे त्यांनी? वर्ल्ड पार्क आपल्या राज्यात आला असता, 75,000 तरुण तरुणींना नोकऱ्या दिल्या असत्या, नेला कुठे त्यांनी? मेडिकल डिव्हाइस पार्क आपल्या ऑरिक सिटी मध्ये आले असतात, इथे मराठवाड्यात आले असत्या, जवळपास 60 ते 70,000 तरुण तरुणींना नोकऱ्या मिळाल्या असत्या, नेला कुठे त्यांनी? गुजरात. सोलार एनर्जी इक्विपमेंट पार्क नेला कुठे? गुजरात. आणि सगळ्यात भयानक, सगळ्यात वाईट गोष्ट प्रधानमंत्री महोदयांनी ही केली की मागच्याच आठवड्यात म्हणजे आपल्याकडे निवडणुका लागल्यानंतर तिथे गुजरातमध्ये त्यांनी रोड शो काढला, बरोड्यामध्ये रोड शो काढला. कशासाठी माहितीये का? कारण इकडचा एअरबस टाटाचा प्रकल्प तो देखील नागपूरमधून उचलला त्यांनी आणि नेला गुजरातकडे. ठीक आहे, नेला तर नेला, तुम्ही जाऊन भूमिपूजन करा, उद्घाटन करा, पण हे न करता जर तुम्ही माझ्या राज्यातल्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर इकडच्या तरुणांच्या जखमेवर मीठ सोडण्यासाठी तिथे रोड शो काढणार असाल की बघा बघा तुमचा प्रोजेक्ट कसा आम्ही हिसकावून घेतला, तुमच्या हातातला घास कसा हिसकावून घेतला आणि नेला गुजरातला, तुम्ही मला सांगा, अशा भाजपला आणि अशा एकनाथ शिंदेला तुम्ही मतदान करू शकणार आहात का? म्हणजे खरं तर ह्या जिल्ह्यात त्यांनी MIDC जी आणायला पाहिजे होती, या जिल्ह्यातल्या तरुण तरुणींना नोकऱ्या द्यायला पाहिजे होत्या, या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना नोकऱ्या द्यायला पाहिजे होत्या. सरकार यांनी त्यांचं बनवलं, गद्दारी करून आपलं सरकार पडलं आणि हेच झाल्यानंतर त्यांनी सगळे जॉब, सगळ्या नोकऱ्या, 5 लाख जवळपास नोकऱ्यांच्या संध्या नेल्या. त्या कुठे नेल्या? गुजरातला. गुजरातची माझं काही वैयक्तिक भांडण नाहीये ना, माझी तिथे जमीन आहे ना, काय आहे ना, काही आहे, 1 इंच आपलं काही भांडण नाहीये.
तुम्हाला तिथे काही मिळत असेल चांगलं तर आनंदात करा. आसाममध्ये होत असेल आनंदात करा, काश्मीरमध्ये असेल, केरळात असेल काही चांगलं होत असेल आनंदात करा. पण मला राग ह्या गोष्टीचा येतो की तुमच्या स्वार्थापोटी आणि तुमच्या गुजरात प्रेमपोटी आणि तुमच्या महाराष्ट्र द्वेष जी प्रथा आहे, तुमची परंपरा राहिलेली आहे आणि जी भावना आहे महाराष्ट्र द्वेषाची, त्याच्याच पोटी तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना नोकऱ्या सध्या घेतल्या नाही, दिल्या नाही, त्यांच्या हातातून घेतल्या आणि नेल्या गुजरातला. आज मी पाहतो सगळीकडे महाराष्ट्रात गेले 2 वर्ष तसं आज बीड जिल्ह्यात MIDC नाही, ह्या इथे MIDC नाहीच, तरुण तरुणी भटकतात सगळीकडे, विचारतात कुठे मिळणार आम्हाला, काय मिळणार, रोजगारची संधी मिळणार का, मुंबईत मिळणार का, पुण्यात मिळणार का, नागपूरमध्ये मिळणार का. आज कुठेही मिळत नाही. आणि जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी गेलात तरी तुम्ही मला सांगा या स्पर्धा परीक्षा वेळेवर होतात का? नाही होत. मराठवाड्यातून कितीतरी मुलं मुली मी पाहतो पुण्याकडे असतील, आपल्या मुंबईकडे असतील. मुंबई ही तुमची राजधानी आहे, अदानीची नाही, ही आपल्या मराठी माणसाची राजधानी आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. जी भाजप अदानीच्या घशात घालत आहे तिथे देखील लढत आहोत. पण सगळं काही तुम्ही देणार असेल अदानीला आणि माझ्या महाराष्ट्रातला तरुण तरुणी हे बेरोजगार राहणार असतील तर हे चालणार नाही. आपल्याला परिवर्तन आणायलाच लागेल. परिवर्तन आणणं गरजेचं आहे आणि ह्याच तरुणांसाठी स्पर्धा परीक्षेच्या वेळेवर होत नाही. MPSCच्या सगळ्या परीक्षा आपण पाहतोय कुठे ना कुठेतरी तरुणांना आंदोलन करायला लागतं. मग तहसीलदारची परीक्षा असो किंवा मग कुठे अजून काही भरतीची परीक्षा असो. एअर इंडियाची भरती जेव्हा जाहीर होते 600 पदांसाठी 25,000 तरुण तरुणी मुंबईत येतात. पोलीस कॉन्स्टेबल पदाची पोलीस भरती जाहीर होते मुंबई पोलिसांमध्ये 17,000 पदांसाठी 17.5 लाख तरुण तरुणी मुंबईत येतात. झोपतात कुठे तर गोरेगाव मध्ये, तिथे उड्डाणपुलाच्या खाली. ह्या घटना बाहेर निर्लज्ज सरकारने त्याला झोपायला जागा करून दिली. पावसात मरीन ड्रायव्हर पावसात झोपायला जागा करून दिली, कुठे छत दिलं नाही, पाणी दिलं नाही. अशा निर्दयी सरकारला जे तरुणांचे हाल करतात, छळतात तरुणांना, ह्या सरकारला, ह्या राजवटीला तुम्ही एकनाथ शिंदेना असेल किंवा भाजपला असेल तुम्ही कधी आयुष्यात मतदान करू शकणार आहात का? मग कोणाला मतदान तुम्ही करणार? कारण आपण ठरवलेलं आहे 2 महत्वाच्या गोष्टी तरुणांसाठी ठरवलेल्या आहेत. उद्धव साहेबांचा शब्द आहे जसं ह्या राज्यामध्ये मुलींसाठी शिक्षण मोफत आहे तसंच मुलांसाठी देखील शिक्षण आपण मोफत करणार, म्हणजे करणार KG to PG मोफत करणार. पण शिक्षण ही खूप महत्वाची गोष्ट आहे आजच्या जमान्यामध्ये. शिकला नाहीत तर असतं ना ते रिक्षावालीला, मुलगी शिकली प्रगती झाली, पण आज शिकला नाहीत तर कुठे ना कुठेतरी अडचण येते. शिकला नाहीत तर मोठे जॉब्स नाही मिळणार, शिकला नाही तर जगात काय चाललंय हे कळणार नाही. मी असं नाही सांगत की अशिक्षित राहिलं तर काही मागे राहिलं, पण जे नवीन उद्योग येत आहेत, जे नवीन रोजगारच्या संधी येत आहेत त्याच्यात तुम्हाला काहीतरी एक डिग्री लागते, शिक्षण लागतं. आणि तसंच दुसरी एक गोष्ट सर्वात महत्वाची, आज जसं मी पाहतोय शेतकरी आत्महत्या वाढत चालल्या तसं बेरोजगार तरुण देखील हैराण झालेले आहेत, त्रस्त झालेले आहेत. जायचं कुठे मला माहित नाही. ह्या बेरोजगार तरुणांसाठी, प्रत्येक बेरोजगार तरुणांसाठी आपण 2 वर्षासाठी प्रत्येक महिन्याला 4,000 रुपये बेरोजगारी भत्ता या महाराष्ट्रात देणार, सुरू करणार. आपण करायलाच करणार. तुम्ही विचारणार हे काय, ह्याला 4,000 कशासाठी? अहो एका बाजूला जे 40 चोर, 40 गद्दार 50 खोके खातात, अदानी मुंबई खायला निघाले, गिळायला निघाले, ज्याच्यातून 1 लाख कोटी त्यांना मिळणार आहेत, तर माझ्या तरुण मुला मुलींसाठी 4,000 रुपये काय जास्ती झाले का? पण ही पंचसूत्री मधली आपली दुसरी मोठी गोष्ट आहे. जसं शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्ज आपण माफ करणार, कर्ज मुक्त करणार आहोत, तसं तरुणांना, बेरोजगार तरुण तरुणींना आपण प्रत्येक महिन्याला 4,000 रुपये बेरोजगारीचा भत्ता देणार. अर्थात तिसरी महत्वाची पंचसूत्री मधली गोष्ट म्हणजे महिलांसाठी आहे. महिला या समाजातल्या आधार आहेत, कणा आहेत. जसं महिला घर चालवतात तसं महिला समाज देखील चालवत असतात. आणि ह्याच महिलांना आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलेलं आहे, फसवी योजना एक आणलेली आहे. कितीची आणली आहे फसवी योजना? लाडकी बहीणची 1500, बरोबर आहे. आता तुम्हाला दाखवतो भाजप कसा मोठा जादूगार आहे. विचार करा, तुम्ही 2014 मध्ये आहात, 10 वर्षापूर्वीच्या प्रचार सभा सुरू आहेत. नंतर भाजपला मतदान करू नका 10 वर्षापूर्वी सरकार, पण 10 वर्षापूर्वीच्या प्रचार सभा सुरू आहेत. विचार करा, केला विचार? तेव्हा भाजपने काय सांगितलं होतं? किती देणार होते? 15 लाख. आता डोळे मिटा, आता डोळे उघडा पुन्हा एकदा आणि 2024 मध्ये परत एकदा या. आता पहा या 15 लाख मधून किती शून्य कमी केले? 1500. किती दिले? 1500. म्हणजे जे 2014 मध्ये 15 लाख देणार होते ते आता 1500 झालेले आहेत. आणि मी खास करून सगळ्या महिलांना सांगते, जिथे जिथे जाते तुम्ही पण घरी जाऊन सांगा की हे भाजप एवढं निर्लज्ज आहे, कुठेही लाज याला वाटणार नाही.
जर यांचं सरकार चुकून इकडे डोक्यात बसलं तर सांगतील आता पैसे नाही आहेत आणि 150 रुपयाचा चेक देखील काढून महिलांना देतील. आहेत ना शेतकरी बांधव इथे मिळाले असतील 60 रुपयाचा चेक, कधी नुकसान भरपाई मधून कधी 50 रुपयाचा चेक मिळाला. परवाकडे तुम्ही पाहिलं असेल योगी आदित्यनाथजी जे मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे त्यांनी 300 रुपयाच्या चेकचं वाटप केलेलं आहे भर सभेत. पण आपल्याला या फसव्या गोष्टींमध्ये फसून चालणार नाही. महिला ह्यांना आपल्याला आधार द्यायलाच लागेल, महिलांचा सन्मान व्हायलाच लागेल, करायलाच लागेल. तो पुन्हा एकदा महाराष्ट्रात ही आपली प्रथा परंपरा आहे जी पुन्हा एकदा महिला सन्मानाची ती आणायलाच लागेल. आणि ही जर प्रथा परंपरा पुन्हा एकदा आपल्याला स्थापित करायची असेल, महिला सन्मान द्यायचा असेल, आधार द्यायचा असेल, तर महिलांसाठी आपण नुसतं 1500 रुपये नाही तर लाडकी बहीण योजना जसं भाजप बंद करणार आहे तसं नाही, तर ते 1500 रुपयाचं दुप्पट करू आणि प्रत्येक महिन्याला महालक्ष्मी योजनेतून 3000 रुपये प्रत्येक महिलेला देऊ. गरज आहे. कोणी जर सांगत असेल हे काय तुम्ही अशीच उधळपट्टी करत आहात, ही उधळपट्टी नाहीये. उधळपट्टी जे तुम्ही अदानीच्या कशात घालत आहात ती उधळपट्टी आहे. उधळपट्टी तुम्ही जे तुमच्या कॉन्ट्रॅक्टर्सवर करतात रस्त्यांच्या ती उधळपट्टी आहे. पण जर माझं शेतकरी बांधवांना आधार मिळत असेल, माझ्या तरुण बेरोजगारांना आधार मिळत असेल, महिला भगिनींना आधार मिळत असेल, तर ही उधळपट्टी नाही, ही जनतेची सेवा आहे आणि छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन ही सेवा आम्ही करत आहोत. पण ही सेवा करणं गरजेचे आहे. आणि जसं आपण सांगितलं की प्रत्येक महिलेला 3000 रुपये देणार आहोत, तसं ह्या महाराष्ट्रामध्ये एसटी असेल, बीएसटी असेल, ज्या ज्या शहरांमध्ये बस सेवा आहे ह्या बस सेवा देखील आपण मोफत करणार आहोत महिलांसाठी. कुठूनही कुठे जा तुम्हाला मोफत सेवा महिलांना मिळणार आहे. पंचसूत्री मधली जी चौथी मोठी घोषणा आहे ती हीच आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला आपण 25 लाखापर्यंतची कॅशलेस ट्रीटमेंट देणार आहोत, औषधं मोफत करून देणार आहोत. कोविडच्या काळात आपल्याला आठवतं किती भयानक परिस्थिती होती. उद्धव साहेबांमुळे आपण वाचलो, जीव गेले नाहीत. नाहीतर जसं जे उत्तर प्रदेश मधून आता योगी आदित्यनाथ जी येतील आणि आपल्याला विकासाबद्दल सांगतील, त्यांच्याच शासनामध्ये त्यांच्याच सरकारमध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले गंगेमध्ये कशी शव वाहत होती तिथे उत्तर प्रदेशमध्ये कोविडच्या काळात. आपल्याकडे झालं असं कुठे? झालं कुठे? नाही सर. गुजरातमध्ये जे आता गुजरात मॉडेल मधून येतील आणि सांगतील इथे तुम्हाला की आमचं सरकार तुमचा पण विकास करू, त्यांना विचारा की तुमच्या गुजरातमध्ये असेल, सुरत किंवा अहमदाबाद मध्ये असेल, तिथे जसं लोक रस्त्यावर ऑक्सिजन शोधत होते, इथे एका व्यक्तीमुळे तसं झालं नाही. त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. कोविडच्या काळात आपला सगळी जी यंत्रणा होती, मग पोलीस यंत्रणा असेल, शासकीय प्रशासकीय सगळी यंत्रणा असेल, एसपी पासून सगळे कलेक्टर पासून सगळी यंत्रणा ही कामी लागलेली तुमच्या सेवेत होती. मास्क घातले होते, तुम्ही घातले होते, आम्ही घातले होते, सगळ्यांनी घातले होते. पण ह्याच यंत्रणेने डॉक्टर्स असतील, रेसिडेंट डॉक्टर्स असतील, अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर्स असतील, नर्सेस असतील, ह्या सगळ्या लोकांनी मिळून आपली जी सेवा केलेली आहे. त्यावेळीच तुम्ही आरोग्य सेटअप काय होता बघा, आरोग्य केंद्र कशी असायची, बेड किती वाढवले, ऑक्सिजनची उपलब्धता किती वाढवली, कुठे कुठे एक्सरे मिळत होता आपल्याला. पण आज ह्या महाराष्ट्रामध्ये कुठच्याही मोठ्या शहराचा, मुंबई महानगरपालिका असेल की कुठे असेल, 2 वर्षात एकनाथ शिंदेच्या भ्रष्टाचारी सरकारमुळे, राजवटीमुळे एक्सरेला 1 महिना वेटिंग झालेला आहे. सिटी स्कॅन असेल 2-2 महिने आपल्याला मिळत नाहीये, औषधं दवाखान्यात मिळत नाहीयेत, डॉक्टरांना जो सपोर्ट पाहिजे तो मिळत नाहीये. आणि म्हणून आपण पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला, या पंचसूत्रीमधली चौथी मोठी जी गोष्ट आहे हीच आहे की आधार सारखा आपण एक मोठा आधार या जनतेला देणार आहोत, ती म्हणजे कॅशलेस ट्रीटमेंट सगळ्यांना देणार आहोत 25 लाखापर्यंत. पण हे सगळं देत असताना अर्थात मी सांगितलं तुम्हाला उद्योगधंदे जसं आपल्या महाविकास आघाडीच्या काळात आणतो ते आपण आणणार आहोत. 6 लाख कोटीची गुंतवणूक आपण आणली, तरुणांना रोजगार दिला, महिलांचा सन्मान केला. आपण कुठेही महिलांचा अपमान होत असेल तर तो अपमान होऊ दिला नाही. हे प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला परत परत का सांगतोय, कारण ती तुमच्या मनात बसायला पाहिजे. पुढे इथे तरी कोणीतरी येऊन गोंधळ घातला, खोटं बोललं तर तुम्ही बळी पडणार आहात त्याला. पण आज आपण विचार करत आहोत मार्ग काय पुढचा. आणि हा मार्ग जेव्हा आपण सुवर्ण काळाकडे जात असताना, महाराष्ट्राला पुढे नेत असताना, भाजप पुन्हा एकदा येऊन विष पेरण्याचं काम करणार आहे. भाजप तुमच्यामध्ये येऊन ही जी एकता मला इथे दिसते, महाराष्ट्र धर्म मला जो दिसतोय, इथे फूट पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्यामध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे, वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी आज तुम्हाला थेट विचारत आहे, ह्या वादाला, ह्या भांडणाला, ही जी खेळी आहे भाजपची, ह्याला आपण बळी पडणार आहोत का? नाही पडू शकत. कारण हे जर आपण केलं, ते बोललेत ना बटेंगे तो कटेंगे, ते खरे बोलले. जर आपण बटलो, आपण विखुरले गेलो
तर आपला खिसा कापला जाईल, आपले पैसे नेतात ते उचलून गुजरातला, आपले पैसे नेतात दिल्लीकडे, आणि आपला विकास असतो तो कुठेही होत नाही. मग आपल्याला मिळतात काय? ते रावसाहेब दानवे साहेबांसारखे नेते जे कार्यकर्त्यांनाच लाथ मारतात. आज विचार करा तुम्ही, हा महाराष्ट्र नेलाय कुठे या भाजपवाल्यांनी? आज विचार करा तुम्ही, हा महाराष्ट्र नेलाय कुठे एकनाथ शिंदेनी? ज्या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या काळात आपण महाविकास आघाडी म्हणून जे सरकार होतं, परराष्ट्रीय गुंतवणूक असेल, इतर राज्यातून गुंतवणूक असेल, आपल्या राज्यामध्ये जी आली 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आली. तरुणांना रोजगार मिळत होता. तरुणांच्या कुठेही माथ्यावर लिहिलं नव्हतं की ते हिंदू आहेत की मुस्लिम आहेत की सिख आहेत की ईसाई आहेत की बुद्धिस्ट आहेत. कुठेही जात लिहिली नव्हती, कारण आपण पहिला धर्म जो आपला आहे तो महाराष्ट्र धर्म आहे. आणि मी जे सांगितलेलं आहे की माझ्यासाठी जर तुम्ही विचाराल की आदित्य ठाकरे तुमचा पहिलं उद्देश काय असेल, जर तुमचं सरकारचं तुमचं पहिलं काम काय असेल, तर मी तुम्हाला सांगेन रोजगार निर्मिती, रोजगार निर्मिती, रोजगार निर्मितीच. आणि पंचसूत्रीमध्ये हेच महत्वाचं आपलं. ह्या 5 सगळ्या आपण ज्या गोष्टी सांगितल्या, जी 5वी गोष्ट आहे जी तुम्हाला खास करून आता मी महत्वाची म्हणून सांगत आणि शेवटची म्हणून सांगत आहे, ती हीच आहे की येत्या काळात जेव्हा आपलं सरकार इथे आणि केंद्रात बनेल तेव्हा जातनिहाय गणजनना करू आपण, जे आपण सेन्सस असतो तो कास्ट बेस्ड करू. आपल्याला माहिती पाहिजे की कोण किती आहेत, आणि 50% जी आपली लिमिट आहे ती आपल्याला तोडायला लागेल आणि त्याच्याही पुढे जायला लागेल. तरच आपण प्रत्येक समाजाला जे काही घटक आहेत समाजातले त्यांना न्याय केला. पण तुम्ही विचार करायचा आहे की हाच भाजप जो आपल्याकडे सगळीकडे प्रचार करत फिरणार आहे, तुम्ही मला जरा सांगा, जरांगे पाटील साहेबांवर लाठीचार्जचे आदेश कोणी दिले होते? हो, मी त्या कार्यालयात मुख्यमंत्री कार्यालय जवळून पाहिलेलं आहे. ठीक आहे, कोणाचा तरी बळी घेतला असेल, बदली एसपीची झाली असेल, सस्पेंड कोणीतरी झालं असेल, पण स्वतःच्या डोक्याने कोणी करत नाही. जोपर्यंत मुख्यमंत्री हो बोलत नाही, उपमुख्यमंत्री हो बोलत नाही, गृहमंत्री हो बोलत नाही, तर असं आंदोलनावर कोणी लाठीचार्ज करत नाही. ह्याच्यातला जनरल डायर कोण आहे हा महाराष्ट्राला कळलाच पाहिजे. तिकडच्या आंदोलकांवर गोळी कोणी चालवली, कोणी आदेश दिले, लाठीचार्ज कोणी केला हे जनतेला कळलंच पाहिजे. आणि जसं त्या आंदोलकांवर कोणी लाठीचार्ज केला हे कळलं पाहिजे, माझ्या वारकऱ्यांवर पण कोणी आंदोलनाचे लाठीचार्जचे आदेश दिले होते ह्याच सरकारमधून, एकनाथ शिंदे सरकारमधून, हे देखील कळलं पाहिजे. आपल्याला न्याय हा सगळ्या समाजाला द्यायचा, आपल्याला न्याय या सगळ्या धर्माला द्यायचा आहे, आपल्याला न्याय आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना द्यायचा आहे, आपल्याला न्याय या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना द्यायचा आहे, आपल्याला न्याय या महाराष्ट्रातल्या महिलांना द्यायचा आहे. आणि जर न्याय मिळवायचा असेल आपल्याला, तर ही जी भाजप भांडणं लावणार आहे त्याला आपण बळी पडता कामा नये. कोणीतरी येऊन जातीचं काहीतरी बोलून जाईल, आपण विखुरले जाणार आहोत. कोणीतरी येऊन इथे हिंदू मुस्लिम हे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, आपण विखुरले जाणार आहोत. कारण आपण जर विखुरले गेलो तर ठीक आहे, आपली मतं वेगळी वेगळी पडतील, आपले उमेदवार पडतील, पण पडणार तो आपली महाराष्ट्राची अस्मिता पडणार आहे, दिल्ली समोर पडणार आहे. झुकायला आपल्याला लागणार आहे दिल्ली समोर, नतमस्तक दिल्ली समोर आपल्याला व्हायला लागणार आहे. हा तुम्ही विचार करा. जे भाजप आपल्याला हिंदुत्वाबद्दल सांगतं, काल परवाकडे अमित शहाजी येऊन गेलेत, मोदी साहेब येऊन गेलेत आणि त्यांनी काँग्रेसला सांगितलं की काँग्रेसवाल्यांना तुम्ही सांगा 1-2 शब्द तरी. त्यांनी सांगितलं काँग्रेसनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल किंवा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल चांगले बोलून दाखवा. मी त्यांना सांगत आहे, त्या दोघांना सांगत आहे, मोदी साहेबांना सांगत आहे, अमित शहाजींना सांगत आहे, या मातीतच काही जगाच्या पाठीवर कुठेही कोणी महाराष्ट्राचा माणूस असेल किंवा भारतीय माणूस असेल त्याला स्वातंत्र्यवीर सावरकर असतील किंवा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल नितांत आदर आहेच. आम्ही नतमस्तक होतो त्यांच्या समोर. पण मोदी साहेब ह्या प्रश्नांमध्ये आम्हाला अडकवण्यापेक्षा तुम्ही एक उत्तर द्या पुढच्या 10 दिवसांमध्ये की वेदांत फॉक्सकॉन जे माझ्या तरुण तरुणींना 1 लाख रोजगार देणार होते ते तुम्ही का नेले गुजरातला? मोदी साहेब तुम्ही एक उत्तर द्या की तुम्ही ह्या महाराष्ट्रातून एअरबस टाटाचा जो प्रकल्प गुजरातला नेला, माझ्या तरुण तरुणींच्या हातातला घास का हिसकावून नेला गुजरातला? मोदी साहेब एक उत्तर द्या की बर्ड रोड पार्क असेल, मोदी साहेब एक उत्तर द्या मेडिकल डिव्हाइस पार्क असेल हे का तुम्ही नेलं गुजरातला? मोदी साहेब तुम्ही एक उत्तर द्या की माझ्या शेतमालाला भाव का मिळत नाहीये? मोदी साहेब एक उत्तर द्या की आज या महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्या वाढत का चालले आहेत? मोदी साहेब एक उत्तर द्या की या महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार का वाढत चाललेले आहेत? का तुम्ही गेला तिथे कर्नाटकामध्ये आणि त्या रेवणला राक्षस ज्यांनी महिलांचे बलात्कार केलेत, व्हिडिओ केलेत, त्याचा प्रचार तुम्ही केलात? मोदी साहेब तुमच्या या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 2 लोक असे आहेत ज्यांच्यावर भयानक आरोप झाले की एक अब्दुल गद्दार आणि दुसरे ते संजय राठोड.
या दोघांवर आरोप झाले होते. एकाने सुप्रियतेला घाणेरड्या शिव्या दिल्या, दुसऱ्यांवर महिलांवर बलात्कार करण्याचे आरोप आहेत. का तुम्ही त्यांना मंत्रिमंडळात ठेवलं? मोदी साहेब, बिल्किस बानोचा ज्यांनी बलात्कार केला त्या खुनी आणि बलात्कारांना तुम्ही जेलमधून बाहेर का काढलं आणि आरती का ओवाळलीत? मोदी साहेब, तुमच्या पक्षाने आणि एकनाथ शिंदेनी गौरी लंकेशचा जो खुनी आहे, महिलेचा खुनी आहे, त्या खुनीला का तुमच्या पक्षात घेतलं आणि का त्याचं स्वागत केलं? ह्याचं जर उत्तर मिळालं तरी महाराष्ट्रासाठी खूप होईल. तर आणि तरच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आदर होईल. नाहीतर भाजपाने माझ्याच आजोबांचा म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, चिन्ह चोरलं. उद्धव साहेबांना जेव्हा, उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीनं जेव्हा मुख्यमंत्री पदावर खालती खेचलं तेव्हा तुम्ही पाहिलेलं आहे त्या गद्दार कसे नाचले टेबलांवर, कसे नाचले पाहिलं तुम्ही सगळे. ह्या राज्यकर्त्यांच्या हातात आपला महाराष्ट्र सुरक्षित राहील का? तुम्ही सांगा मला. राहील? राहील का सुरक्षित? नाही राहणार. आम्ही हाच अनेकदा विचार करतो की आमचं जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व हेच आहे, हृदयात राम आणि हाताला काम. आमची जी बोली ही आहे, रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. आणि वचन आमचं हे आहे की या महाराष्ट्रात जात पात धर्म न पाहता महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीची सेवा करायची, मनापासून करायची आणि या महाराष्ट्राला पुढे न्यायचं. पण आज जे तुम्ही या महाराष्ट्राला अडवण्याचं काम करत आहेत भाजपवाल्यांनो, आज जे तुम्ही महाराष्ट्राला मागे खेचण्याचं काम करत आहेत एकनाथ शिंदेजी, ही गद्दारी तुम्ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तींसोबत केली नाहीये. ठीक आहे, वडील म्हणून, माझे वडील म्हणून आणि मला एक मुलगा म्हणून दुःख होत असेल की तुम्ही माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांच्या एक नाही तर 2 शस्त्रक्रिया झाल्या होत्या, जास्ती हालचाल होत नव्हती. तेव्हा तुम्ही त्यांना फसवलात, खोटं बोललात आणि तुमची जी चोरी पकडली गेली. तुम्ही जेलमध्ये जाणार होतात एकनाथ शिंदेजी, स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही भाजपकडे गेलात. हे जरा मी 1 मिनिटं बाजूला ठेवू शकतो. तुम्ही माझ्या पक्षाचं नाव चोरलात, तुम्ही माझ्या पक्षाचं चिन्ह चोरलात, माझ्या आजोबांचा फोटो चोरलात. उद्या तुम्ही माझं आडनाव देखील सोडून घ्याल. पण आज मी तुम्हाला सांगत आहे, मी लढत राहणार ते महाराष्ट्राच्या हितासाठी लढत राहणार, महाराष्ट्राच्या विकासासाठी लढत राहणार, महाराष्ट्राच्या अभिमानासाठी लढत राहणार, या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढत राहणार. आणि इथून पुढे निघत असताना मी आपल्याला एकच विचारतोय की 20 तारखेला जो परिवर्तनाचा दिवस आहे, जिथे पूर्ण महाराष्ट्र एकत्र येऊन परिवर्तन घडवणार आहे, हे जे गद्दार आहेत, एकनाथ शिंदे असतील किंवा भाजप असेल, ज्यांनी महाराष्ट्राची गद्दारी केलेली आहे, महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम केलेलं आहे, तुम्ही इथे परिवर्तन घडवणार की नाही घडवणार? परिवर्तन घडवायचं असेल तर आपलं जिल्हा कुठचं असणार आहे? ही निवडणूक काही नुसतं मला काही मंत्रीपद पाहिजे किंवा हे ना किंवा कोणाला आमदार बनायचे किंवा मला आमदार बनायचंय ह्याच्यासाठी नाहीये. ही निवडणूक उद्धव साहेबांना मुख्यमंत्री बनायचे किंवा कोणातरी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री बनायचं ह्याची नाहीये. ही निवडणूक नुसतं महाविकास आघाडी किंवा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, ह्यांना सत्तेत यायचंय म्हणून नाहीये. ही निवडणूक गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रावर जो अन्याय झाला आहे, मी बदलाव बोलणार नाही, पण मला बदलाव आणायचा आहे आणि ह्याची ही निवडणूक आहे. तुमच्या आमच्या हक्काची अस्तित्वाची निवडणूक आहे. तुम्ही मशालीवर मतदान करणार की नाही? तुम्ही घरोघरी जाऊन मशाल सांगणार की नाही? मशालीचा प्रचार करणार की नाही? 20 तारखेला मशाल पेटवणार की नाही? मला पुन्हा एकदा सांगा, 20 तारखेचं चिन्ह कुठचं? 20 तारखेचं चिन्ह कुठचं? 20 तारखेचं चिन्ह कुठचं? 20 तारखेचं चिन्ह कुठचं? मशाल पेटवा आणि महाराष्ट्र जो अंधार आलेला आहे तो ही मशालच दूर करेल. हेच निश्चय करून, हाच निर्धार करून पुढे निघूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेबांना विनंती आहे, 3 महत्वाचे प्रवेश कृपया आपल्या हस्ते घ्या. बाळासाहेबांच्या विचारावरती आदरणीय अजय यांचा प्रवेश झाला. APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक.